मित्रांनो, हे समोर दिसतंय ते माटुंगा स्टेशन आहे आणि आपण असंच जाणार आहे मनमाला देवी टँक मंदिरात. चला तर आपण सुरुवात करूया इथून जाण्यासाठी. ती गोव्याला म्हारदोळ या ठिकाणी आहे, म्हणजे मंगळूरच्या बाजूला. तर 2 वर्षापूर्वी आम्ही नर्मदा परिक्रमा केली. आमचा एक ग्रुप आहे, तर त्या नर्मदा परिक्रमा म्हणजे जी चैत्र महिन्यात असते ना, तिची आम्ही परिक्रमा केली. तर त्यावेळेस म्हणजे तिकडे कसं कुमारी पूजन असतं, कुमारिकांना पूजतात. तर बरीच लोक म्हणजे त्यांना हळद कुंकू काही त्यांना भेटवस्तू वगैरे देतात. तर ह्यावेळी रथसप्तमी हा तिचा जन्मदिवस, हेही मला माहिती नव्हतं. आणि सूर्याचा रथसप्तमी म्हणजे सूर्याचा पण जन्म त्या दिवशी झालेला. तर माझ्या मनात असं सकाळपासून असं वाटत होतं की अरे आज नर्मदा आईचा वाढदिवस आहे. तर म्हणजे आपण गेलेलो आणि कुमारिका पूजन झालं. तर नेमकं काय, माझं ऑफिस आहे नवी मुंबईला आणि नेमकी माझी मैत्रीण आहे की मला हळदी कुंकू देण्यासाठी म्हणून दुपारी ती माझ्या घरी आली. पण माझे मिस्टर घरी असतात, पण त्यांना वाटलं की असतील ते भेटतील, पण ते काही भेटले नाही. तुम्ही म्हणाली ते बाहेर गेले. तर म्हणाले मग आता मी काय करू, म्हणजे तुमच्यासाठी मी वाण वगैरे आणलं आहे रथसप्तमीचं. म्हणजे ठीक आहे, शेजारी तुम्ही ठेवा म्हणून. तर संध्याकाळी मी घरी आली आणि नेमकं म्हणजे कसं झालं की त्याच्या शेजारच्या ज्या काकी आहेत त्या म्हणाल्या की त्यांनी आपलं स्वतःच्या नातीला पाठवलं की हे हळदी कुंकवाचं वाण घेऊन जा म्हणून. तर त्या ज्या आहेत म्हणजे ज्या काकी, तर त्यांची जी मुलगी आहे म्हणजे जी नेहमी आमच्याकडे येते हळदी कुंकवाला त्यांच्याबरोबर. तर ज्यावेळी माझ्याकडे हळदी कुंकू होतं त्यावेळी त्यांना मी म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीला का नाही बोलवलं. तर म्हणे नाही, काय 2-2 वेळा मी आता आली आहे ना. म्हटलं असं कसं, सवाष्णीचं जे वाण आहे तुम्ही त्यांना बोलवा म्हणून. पण ती म्हणाली राहू दे म्हणून. आणि नेमकी त्या दिवशी माझ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू देण्यासाठी त्यांनी नातीला पाठवलं. तर मग मी तिला आता घरी आली, मग तिला केळा वेफर, माझे मिस्टर म्हणाले पण चॉकलेट वगैरे असेल तर दे. तर तेव्हा काही मग मी तिला तिळगुळ लाडू, हळद कुंकू आणि एक गुलाबाचं फूल दिलं आणि म्हटलं तुझी आई नाही आली ना तर हे तुझं वाण घे म्हणून असं. तर म्हणजे ती गेली घरातून. आणि पण मला असं वाटलं की ती नर्मदा आईच आली की काय, म्हणजे माझी इच्छा होती आणि ते कुमारिका पूजन ॲटोमॅटिकली ते झालं. म्हणजे असं देवीचा प्रसाद मिळाला. म्हणजे कुठेतरी आपल्या मनात ज्या काही इच्छा असतात त्या देवी पूर्ण करून देते. धन्यवाद. प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रकाश माधवराव सावंत. मंदिराबद्दल साथी असण्याच्या मंदिराबद्दल माहिती म्हणजे हे आमच्या पूर्वजापासून वाडवडिलापासून चालत आलेले आहे. कमीत कमी 200-250 वर्ष झाली. हां, आणि ह्या इथे सगळ्या स्वयंभू मूर्ती आहेत या तलावातून आलेल्या. म्हणजे स्वयंभू किती वर्ष झाली? 250 वर्ष झाले. 250 तरी झाले. म्हणजे सुरुवातीपासून मंदिर बांधलंय की हल्ली? नाही, मंदिर बांधून आता झाले एक 25-30 85 नंतर बांधलं मंदिर. त्याच्या आधी असं ओपन होतं. आणि मग मंदिरात देवीच्या मूर्त्या आहेत. म्हणजे स्वयंभू 7 आसना म्हणतात, 7 देवी आहेत तिथे. आणि या मंदिरामध्ये आता एक विहीर राहिलेली आहे बाजूला. विहिरीच्या पाण्याने आपण आंघोळ केल्यावर शरीरावरील काही त्वचेवरील रोग ते बरे होतात. ते 7 दिवसाचा असा नियम आहे की 7 डेज ते पाणी अंगावर पडलं पाहिजे. जर या ठिकाणी येऊन आंघोळ केली तरी अतिउत्तम असतं. आणि घरी बाटलीतून, तांब्यातून, कळशीतून पाणी घेऊन गेलं आणि ते केलं तरी अतिउत्तम असतं. 7 दिवसाचा नियम आहे. 7 दिवसात त्वचेवरील काही असेल ते त्यांना गुण येतो, ते बरं होतं. आणि नवसाला पावणारी मनमाला देवी, मुख्य देवी मनमाला देवी आहे.
हां, मनमाला देवी मुख्य आहे, मुख्य मनमाला देवी. तिच्या बहिणी आहे. आज पहिल्या कोपऱ्यापासून घेतलं तर खोकला देवी 1 नंबर आहे. तिच्या बाजूला शीतला देवी आहे, त्याच्या बाजूला जरीमरी आहे, मध्ये मुख्य मनमाला देवी, बाजूला केवडावती, चंपावती आणि बाजूला त्यांचा भाव आहे कानुगवळी म्हणजेच कृष्ण, त्याच्या बाजूला कानोपात्र आहे आणि राखणदार महाराज आहेत आणि संतोषी माता आहे, गणपती आहे. विहिरीच्या ठिकाणी जी देवी आहे ती पाषाण आहे, ते गावदेवी म्हणतात. गावी आपल्याला जायला नाही मिळालं तर समजा इकडची ह्या भागातले लोक किंवा मुंबईतले कोणीही लोक गावी जायला नाही मिळालं तर या येथे ठिकाणी येऊन तिला नारळ वगैरे देतात. गावदेवी माते, इथून आम्ही हे अर्पण करतोय आमच्या देवीचं, तिथपर्यंत पोचू दे आणि हे दिलेलं आहे ते मान्य कर आणि आम्हाला सुख संपत्ती लाभो असं हे करून ते इथून गावदेवीला गारण करतात असं आहे. आणि परत पटांगणात मारुती आहे, शंकराची पिंडी आहे. पूर्ण वृक्ष होता पहिला 200-250चा, ते दूध दही पाणी जाऊन आणि घुशीने सगळं ते पोखरून तो वृक्ष आता नाही आहे, पण वृक्षाची जागा तिथे आहे. तसंच वृक्ष म्हणजे असती तिथे लावतो, पण हे वृक्ष तुम्हाला माहिती आहे देवाचे आहेत, आपण किती लावलं तरी ते येत नाही, ते आपोआप रुजू होतात. तर आमचा प्रयत्न चाललाय पुन्हा तिथे रुजू व्हायला किंवा आपोआप येत आहे का ते पाहायला. विचारा अजून काय बोला. तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश माधवराव सावंत. पुजारी आहे का तुम्ही? पुजारी नाही, मंदिरच आमचं आहे. तर हां, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज मनमाला देवी टँक मंदिर या ठिकाणी आज देवीचा आई देवीचा व्हिडिओ एक्सप्लोअर करणार आहोत. मंदिराचा ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. मंगळवार शुक्रवार या ठिकाणी भरपूर भक्त येतात आणि देवी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी आहे, तर नक्की या ठिकाणी अवश्य भेट द्या. आणि बाजूलाच विहीर आहे. विहिरीमध्ये विहिरीच्या पाण्याचं एवढं महत्त्व आहे की कोणाच्या अंगावरती जे काही चर्मरोग असतात त्याच्यावरती 100% गुण येतो ह्या पाण्यामुळे. 7 दिवस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ट्राय करायची आणि ह्या पाण्यापासून भक्ताला 100% गुण येतो. तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता ह्या ठिकाणी येण्याचा आणि आईची ओटी भरून मानपान करा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल.